हो, कीवर्ड डॉट KW लिस्ट बरोबर. पण त्याच्या आधी आपण काय इम्पोर्ट केलेलं होतं? इम्पोर्ट कीवर्ड अँड कीवर्ड डॉट KW लिस्ट. सो इम्पोर्ट कीवर्ड आणि त्यानंतर कीवर्ड डॉट KW लिस्ट. ओके. मग आता नेक्स्ट, इफ आय हॅव टू डिस्प्ले व्हर्जन ऑफ द पायथॉन, तुमचं जे पायथॉन इन्स्टॉल केलेलं आहे त्याचं व्हर्जन जर चेकआउट करायचं असेल तर आपल्याकडं परत कमांड आहे. वी कॅन टाईप import sys. So we will type on a Python interpreter import sys. Again, sys is a package. So sys केलं, sys मॉडेल घेतलेलं आहे. आता ह्याच्यात व्हर्जन पाहिजे असेल तर यू विल टाईप sys डॉट व्हर्जन. सो यू विल गेट sys dot version. So you will get the version printed here. ते नेमकं खाली प्रिंट झालंय. ओके, इथं दिसतंय बघा, मी आधी करून ठेवलं होतं. सो 3.8.0 3.8.0 ही जी लाईन आहे इथं तुम्हाला दिसते. So that is the version of the Python. So if I have to print version of a Python, I will use first import sys, then I have to use sys dot version. इथं दिलेलं आहे बघा, import sys dot version करा, किंवा प्रिंट मध्ये सुद्धा तुम्ही sys dot version जर टाकलं तर तुम्हाला ते व्हर्जन प्रिंट झालेलं दिसेल. आणि व्हर्जनची इन्फॉर्मेशन प्रिंट करायची असेल तर sys dot version underscore info. So this will give you the information about your version. आता नेक्स्ट आहे पायथॉन आयडेंटिफायर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयडेंटिफायर? So identifier is nothing but the names given to the variable, function, whatever. म्हणजे कुठल्याही एंटिटीला आपण जे नाव देतो त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. सो नेम गिवन टू अ क्लास, नेम गिवन टू अ फंक्शन, नेम गिवन टू मॉड्यूल, नेम गिवन टू एनी अदर एंटिटी, that is known as a identifier. Now Python identifier has some rules or guidelines. Now many of the rules are same as other programming languages. So the first rule says that the identifier can use a sequence of letters, that is small case letters or uppercase letters, or the digit 0 to 9 and underscore. जसं बाकीच्या लँग्वेज मध्ये सेम तसं लोअर केस मधले A to Z अल्फाबेट, अप्पर केस मधले A to Z अल्फाबेट, आणि त्याच्यानंतर डिजिट्स 0 to 9 अँड 1 अंडरस्कोर. हे एवढे म्हणजे सिम्बॉल्स जे आहेत आपल्याला आयडेंटिफायरच्या नेमसाठी अवेलेबल आहेत. सो फॉर एक्झाम्पल वी कॅन गिव्ह द नेम्स दिले आहेत बघा. एक्झाम्पल शेप क्लास, शेप अंडरस्कोर 1, upload underscore shape underscore 2 underscore db. So we can give all these combinations as an valid identifier. The second rule says that we cannot use digit as the first symbol or first letter in the identifier name. म्हणजे आयडेंटिफायरच्या नेम मधलं फर्स्ट लेटर आपण डिजिट वापरू शकत नाही. So I can give the name as shape 1, shape 0, but 1 shape, 0 shape असे नेम्स आपल्याला आयडेंटिफायर साठी व्हॅलिड नाहीये. दिस इज द सेकंड रूल. थर्ड रूल काय सांगतो बघा. ऑल्सो द कीवर्ड्स आर रिझर्व्ड, सो कीवर्ड्स कॅनॉट बी युज्ड ॲज अन आयडेंटिफायर. हे पण सेम अदर प्रोग्रामिंग लँग्वेज सारखं आहे. Keywords are the reserved words
So we cannot use the keyword as the identifier name. So if you give आयडेंटिफायर फॉर इक्वल टू 1, फॉर असं व्हेरिएबलचं नाव दिलं तुम्ही आणि त्याला जर व्हॅल्यू 1 असाइन केली, यू विल गेट अन सिंटॅक्स एरर. ओके. त्यानंतर ट्रू हा कीवर्डच आहे. सो ट्रू इक्वल टू 1 असं जरी तुम्ही असाइन करायला गेला आयडेंटिफायर म्हणून, यू विल गेट अन एरर. द फोर्थ रूल इज पायथॉन आयडेंटिफायर should not contain any special character like dot, semicolon, exclamatory, @ hash, dollar, percentage असे सिम्बॉल जे आहेत हे आपण आयडेंटिफायरच्या नेम मध्ये यूज करणार नाही. Then the rule number 5 says that the Python according to the Python documentation, theoretically we will say that there is no limitation on length of identifier name. आयडेंटिफायरचं नेम जे आहे हे किती लेंथचं असायला पाहिजे ह्याच्यावर कुठलं लिमिटेशन नाहीये असं आपण थेरॉटिकली घेतो. बट प्रॅक्टिकली वी से द लिमिटेशन इज the identifier name should not be large than 79 characters. म्हणजे अप टू 79 कॅरेक्टर्स तुम्ही आयडेंटिफायरचं नेम म्हणून वापरू शकता. Is there any problem in the 5 rules of identifier? No, ma'am. कॉमन आहेत हे, आपण आधी जसे वापरतात सेम तेच आहेत. आता फक्त इथं आपल्याला एक्स्ट्रा फॅसिलिटी काय आहे बघा, की आपण एखादं आयडेंटिफायर जर वापरायचं असेल तर ते आयडेंटिफायर व्हॅलिड आहे किंवा नाही हे आपण टेस्ट करून बघू शकतो. आता टेस्ट करण्यासाठी त्यांनी काय दिलेले आहेत आपल्याला, 2 फंक्शन आहेत. एक आहे इज आयडेंटिफायर फंक्शन. सो दिस विल रिटर्न ट्रू अँड फॉल्स. इफ the identifier you have used is valid, the function will return true, otherwise the function will return false. Okay. आणि सेकंड आपल्याकडे फंक्शन आहे दॅट इज ओनली फॉर कीवर्ड, म्हणजे आपण वापरलेलं आयडेंटिफायरचं नेम हे कीवर्ड आहे का हे आपण चेक करू शकतो युजिंग द फंक्शन इज कीवर्ड. अगेन दिस फंक्शन विल रिटर्न ट्रू अँड फॉल्स व्हॅल्यू. इफ identifier name you have used is a keyword, it will return true, and if it is not a keyword, it will return false. So just we will implement these things and check out. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करू, आता समजा फॉर हा कीवर्ड आहे. सो इफ आय टाईप फॉर इक्वल टू 2, मी असं फॉर व्हेरिएबल घेतलं आणि त्याला 2 व्हॅल्यू असाइन केली, यू विल गेट अन सिंटॅक्स एरर. दिसतंय सगळ्यांना? इनव्हॅलिड सिंटॅक्स म्हणून आलं बघा. त्याचप्रमाणे इफ इक्वल टू 9 केलं, इफ पण तुमचा कीवर्ड आहे, सो इट विल गिव्ह अन सिंटॅक्स एरर. त्याच्यानंतर ना मी फॉर एक्झाम्पल काय केलं, 1 नंबरमध्ये टाईप केलं, त्याच्यानंतर घेतलं टेस्ट, म्हणजे मी आयडेंटिफायरचं नेम वापरलं 1 टेस्ट इक्वल टू 9. अगेन इट विल गिव्ह अन सिंटॅक्स एरर, इनव्हॅलिड सिंटॅक्स. म्हणजे हे जे सगळे आपण आयडेंटिफायर वापरले हे सगळे इनव्हॅलिड होते. त्याच्यानंतर समजा मी टेस्ट 1 केलं तर हा व्हॅलिड आहे, सो इट विल ऍक्सेप्ट इट आणि आपल्याला कुठली एरर मिळणार नाही. ओके. आता आपल्याला काय करायचंय, एखादं आयडेंटिफायर जे आपण वापरलंय हे व्हॅलिड आहे का नाही चेक करायचंय. फॉर दॅट पर्पज फर्स्ट आपण काय करू, आता आपल्याला बघितलं आपण की 1 टेस्ट या नावाचं आयडेंटिफायर जे आहे हे इनव्हॅलिड आहे. आपण आता हे फंक्शननी पण चेकआउट करून बघू. नाउ व्हाईल गिव्हिंग द आयडेंटिफायर नेम वी विल यूज अ सिंगल कोट. सो सिंगल कोट मध्ये लिहिलं 1 टेस्ट डॉट, आपल्याकडे फंक्शन कुठलं आहे, इज आयडेंटिफायर, ओपन क्लोज ब्रॅकेट. सो इट इज रिटर्निंग फॉल्स. आता फॉल्स का आलं सांगता येईल, किंवा फॉल्सचं मिनिंग काय आहे सांगता येईल?
Can anyone tell why the response is as false? किंवा त्याचं मीनिंग काय आहे फॉल्स आलं म्हणजे? नंबरनी डिजिटनी आयडेंटिफायरचं नेम चालू झालंय आणि आपण काय म्हटलंय की डिजिटनी आयडेंटिफायरचं नेम जर लिहिलं तर ते इनव्हॅलिड असतं. त्यामुळं तुमचं फंक्शन काय सांगतं ते फॉल्स आहे, म्हणजेच इट इज नॉट अन आयडेंटिफायर, इट इज अ इनव्हॅलिड आयडेंटिफायर. ओके, आता आपण हेच काय करू, टेस्ट 1 साठी चेकआउट करून बघू तुम्हाला आन्सर काय मिळालं. ट्रू. आता अजून एक बघा, आपल्याला जे आयडेंटिफायरचं नेम आहे दॅट इज द स्ट्रिंग आहे. ओके, सो दॅट कॅन बी इन्क्लुडेड इन अ सिंगल कोट और डबल कोट, बोथ आर अलाउड. डबल कोटमध्ये मी तुम्हाला पहिलं जे 1 टेस्ट होतं मी सिंगल कोटमध्ये लिहिलं, त्यानंतर टेस्ट 1 मी डबल कोटमध्ये लिहिलंय बघा. सो बोथ आर अलाउड. सो टेस्ट 1 डॉट इज आयडेंटिफायर केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय मिळालं, ट्रू, बिकॉज इट इज द व्हॅलिड आयडेंटिफायर. ओके, त्याच्यानंतर मी अजून एक चेकआउट करते, ट्रू डॉट इज आयडेंटिफायर. आता मला सांगा ह्याचा आन्सर ट्रू येईल का फॉल्स येईल? ट्रू डॉट इज आयडेंटिफायर फॉल्स येईल. ट्रू आलं, कसं काय? म्हणजे मी जे स्पेलिंग लिहिलं TRUE ट्रू, हे आयडेंटिफायर जे आहे ते व्हॅलिड आहे किंवा नाही? मॅम ते कोट मध्ये असल्यामुळे ते त्याला व्हेरिएबल्स पकडणार. नाही, तसं काही नाहीये. नीट स्पेलिंग कडे लक्ष द्या. आपण कीवर्डची लिस्ट काल बघितली आहे, ते कीवर्ड आठवा आणि मला सांगा. टी कॅपिटल आहे मॅम. हा, सो व्हेन वी यूज द ट्रू कीवर्ड द फर्स्ट टी लेटर इज कॅपिटल. आणि मी जे आयडेंटिफायरचं नेम तयार केलंय त्यातला टी स्मॉल आहे. अँड ॲज इट इज अ केस सेन्सिटिव्ह, तो ट्रू तुम्हाला आयडेंटिफायर म्हणून वापरायला परमिशन देतो, बिकॉज इट इज नॉट अ कीवर्ड. सो द आउटपुट इज ट्रू डॉट इज आयडेंटिफायर. ओके, इट विल ऍक्सेप्ट इट. येते लक्षात? तेच जर मी ट्रूच्या स्पेलिंग मधला टी कॅपिटल केला तर मात्र तुम्हाला फॉल्स मिळेल. वी विल चेकआउट ऑल्सो. आता जर तुम्ही केलं ट्रू मधला टी मी कॅपिटल केलाय, ट्रू इज आयडेंटिफायर, तो काय म्हणतो, आयडेंटिफायर आहे. आता आपण हेच काय करू, इज कीवर्ड आहे का चेकआउट करू. आता इज कीवर्ड साठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, इम्पोर्ट कीवर्ड, then we will use true dot is keyword. Just a minute. So it is keyword dot is keyword ब्रॅकेट मध्ये ट्रू टाकलं. सो कीवर्ड डॉट इज कीवर्ड आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला जो कीवर्ड चेक करायचा आहे तो टाकला. सो यू विल गेट ट्रू. दॅट मीन्स ट्रू इज अ कीवर्ड. So using is identifier and is keyword, we can check out whether the identifier is valid or not. आता नॉर्मली इज आयडेंटिफायर हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन पायथॉन व्हर्जन 3 पासून पुढे अवेलेबल आहे. आणि कीवर्ड जे आहे हे आपल्याला 2.0 पासून अवेलेबल आहे. So is identifier function is from version 3.0. So using is identifier आणि is keyword we can check out. आता त्याच्यानंतर काही बेस्ट प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत. These are not compulsion, but what are the best practices to give names to various entities in the Python? पायथॉन मधल्या जे डिफरंट बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, एंटिटीज आहेत, जे
आयडेंटिफायर नेम आपल्याला द्यायचे आहेत, त्याच्यासाठी काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो केलेल्या आहेत अकॉर्डिंग टू स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन. पहिलं काय सांगतं, द क्लास नेम्स, म्हणजे ज्या वेळेला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट शिकतो आणि आपण एखादा क्लास डिक्लेअर करतो, तर क्लास नेम ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर अँड आयडेंटिफायर शुड स्टार्ट विथ अ स्लोअर केस लेटर. म्हणजे क्लासचं नाव देताना जे क्लासचं नाव असेल, जे आयडेंटिफायर असेल, त्यातलं पहिलं अल्फाबेट किंवा पहिलं लेटर आपण कॅपिटल वापरायला पाहिजे. आणि जे इतर रिमेनिंग तुमचे व्हेरिएबल्स आहेत, आयडेंटिफायर आहेत, ऑल विल बी इन अ लोअर केस लेटर. त्यामुळे फक्त तुम्ही नाव जर बघितलं तर आपण गेस करू शकतो की इट इज अ क्लास, इट इज अ नॉर्मल आयडेंटिफायर. म्हणून हे रूल केलेले आहेत. अगेन दिस इज नॉट कंपल्शन, बट दिस इज अ गुड प्रॅक्टिस ऑर अ बेस्ट प्रॅक्टिस टू गिव्ह द आयडेंटिफायर नेम्स. त्यानंतर प्रायव्हेट व्हेरिएबल, प्रायव्हेट आयडेंटिफायर्स. सो whenever we go for a class, we have a private, public, protected, like that. So private variable or private identifier should be declared starting with underscore as a first letter. म्हणजे कुठलंही प्रायव्हेट तर व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल, आयडेंटिफायर वापरायचं असेल, तर त्याचं जे नेम आहे त्यातलं पहिलं लेटर हे अंडरस्कोर येणार आहे. आता हे जे वापरले आपण अंडरस्कोर, हा स्टार्टिंगचा अंडरस्कोर आहे. तसंच स्टार्टिंगला पण अंडरस्कोर आणि एंडिंगला अंडरस्कोर असे कॉम्बिनेशनचे आयडेंटिफायर आपण वापरायचे नाही आहेत, बिकॉज दीज आर बिल्ट इन टाइप्स इन द पायथॉन. म्हणजे सुरुवातीला पण अंडरस्कोर आणि एंडला पण अंडरस्कोर असे आयडेंटिफायरचे नेम्स वापरायचे नाही आहेत, बिकॉज these are the standard built-in types already used in the Python. मग काय होईल, तुम्ही जर तसे नेमिंग कन्व्हेन्शन, तसं आयडेंटिफायरचं नाव जर वापरलं तर त्याचं मिनिंग असं निघेल की ते एक स्टँडर्ड इनबिल्ट डेटा टाईप आहे. आपल्याला तसं करायचं नाही, आपला युजर डिफाईन्ड टाईप आहे. त्यामुळे युजर डिफाईन्ड आयडेंटिफायर मध्ये आपण स्टार्टिंग आणि एंडिंग दोन्हीकडे अंडरस्कोर वापरायचं नाही. त्यानंतर ना पुढची बेस्ट प्रॅक्टिस काय सांगते, अवॉइड युझिंग नेम्स विथ ओनली वन कॅरेक्टर. आता अगेन आय एम टेलिंग, इट इज नॉट कंपल्शन, बट दीज आर द बेस्ट प्रॅक्टिसेस. सो व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायरची नावं सिंगल अल्फाबेटची वापरू नका असं म्हटलेलं आहे. म्हणजे आय, जे, के, ए, एल, एस, एक्स. सो इट शुड बी लाईक अ मिनिंगफुल वर्ड. So instead of using I equal to 1, they say that you can use index equal to 1, iteration equal to 1. So that will make more sense. Or by just reading the variable name, identifier name, we can guess for what purpose we have used it. Again given a second example, count underscore number underscore of underscore letters. That is count number of letters. So the name should not be of a single alphabet. They should give some meaningful words. So is there any difficulty in the identifier? आयडेंटिफायर म्हणजे तुम्ही व्हेरिएबलला, फंक्शनला, क्लासला, कशालाही जे नाव देणार आहे त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. Is there any difficulty? No, in ma'am. identify? Okay, then we will go for variables. Variable again same, it is an entity whose value changes throughout the program. So variable is an entity whose value changes throughout the program. Normally or conceptually, variable is nothing but a memory location where actual value is stored, and to access that location we need some name, and that name is identifier. म्हणजे मेमरी मधला एखादा लोकेशन म्हणजेच व्हेरिएबल असणार आहे, जिथं आपण एखादी व्हॅल्यू सेव्ह केलेली असणार आहे, स्टोअर केलेली असणार आहे, आणि ही व्हॅल्यू थ्रू आउट द प्रोग्राम नंबर ऑफ टाइम्स चेंज होऊ शकते. नाउ द फर्स्ट liberty given in the Python is that there is no need to declare data type of a variable. व्हेरिएबलचा डेटा टाईप डिक्लेअर करायची गरज नाही.
So simply if I write test equal to 10, that means test is a variable which hold the value, numeric value, integer value, because we have initialized it with 10. मग ज्या वेळेला आपण असं स्टेटमेंट लिहितो टेस्ट इक्वल टू 10, ऍक्च्युअल काय होतं इनसाइड द मेमरी? फर्स्ट काय दाखवलंय बघा, क्रिएशन ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिप्रेझेंट द व्हॅल्यू 10. पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो, म्हणजे एक मेमरी लोकेशन क्रिएट होतं ज्याच्यामध्ये व्हॅल्यू 10 आपल्याला स्टोअर करायची आहे. त्यानंतर इफ द व्हेरिएबल टेस्ट, म्हणजे टेस्ट या नावाचं व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर जर एक्झिस्टिंग नसेल तर ते क्रिएट केलं जातं. आणि तिसरं काय करतं, असोसिएट द व्हेरिएबल विथ द ऑब्जेक्ट सो दॅट यू कॅन रेफर. म्हणजे टेस्ट आणि 10 हे एकमेकांशी असोसिएट केले जातात. So whenever we type the statement test equal to 10, there are three things possible here. कुठल्या 3 गोष्टी इंटरनली होतात. फर्स्ट, तुमचा एक ऑब्जेक्ट किंवा एक मेमरी लोकेशन क्रिएट केलं जातं ज्याच्यामध्ये व्हॅल्यू 10 स्टोअर केली जाते. सेकंड, टेस्ट आयडेंटिफायर, इफ इट इज एक्झिस्टिंग इट विल बी यूज्ड, इफ इट इज नॉट एक्झिस्टिंग it will be created. And in third step, there will be an association between the value 10 and the identifier test, so that whenever we use test it will give a value as a 10. ह्या दोघांमध्ये association तो create करतो. आता ह्याच्यानंतर एक स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट म्हणून कन्सेप्ट आहे पायथॉनचा. आता मला सांगा, सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये, इफ आय डिक्लेअर इंटीजर ए, ओके, अँड इफ आय इनिशियलाइज ए इक्वल टू 10, इट विल accept. After some statement of a program, if I again give a equal to 1.5 किंवा a equal to, किंवा a मध्ये एखादं नेम मी स्टोअर करायचं असं ठरवलं, is it possible? No. Because as the a is bound with the data type integer, you can store only integer values in it. हे तुमचं नॉर्मल मेमरी मॅनेजमेंट होतं. Now the Python smart memory management says that we can save any type of value to the object or to the variable throughout the program. थ्रूआउट द प्रोग्राम ए या एकाच नावाच्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू सेव्ह करू शकता. आता हे कसं काय पॉसिबल आहे? तर नॉर्मली काय होतं, सी किंवा सी प्लस प्लस मध्ये व्हेनेवर वी डिक्लेअर इंटीजर ए, अ मेमरी लोकेशन इज अलोकेटेड फॉर द व्हेरिएबल ए अँड इट रिमेन इन एक्झिस्टन्स टिल इट्स स्कोप. म्हणजे त्याचा स्कोप जोपर्यंत आहे तोपर्यंत ते मेमरी लोकेशन ॲज इट इज राहतं. ते ग्लोबल व्हेरिएबल असेल तर पूर्ण प्रोग्राममध्ये राहतं. मेनमध्ये डिक्लेअर केलं असेल तर मेन फंक्शन संपेपर्यंत त्याचे मेमरी लोकेशन तुमचं अलाइव्ह राहतं. बट इन पायथॉन, if I reuse the same variable name again, what the Python memory management does is it delete the old identifier and the memory location, it create new memory location and store the value. म्हणजे ज्या वेळेला आपण ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू टाईप करतो किंवा वेगळी व्हॅल्यू सेव्ह करतो, तर ती व्हॅल्यू त्याच मेमरी लोकेशनला ओव्हरराईट होत नाही. बट पायथॉन क्रिएट ईच टाइम अ न्यू मेमरी लोकेशन अँड स्टोअर द व्हॅल्यू. आणि जी जुनी व्हॅल्यू आहे ती तुमची गार्बेज कलेक्शन मध्ये जाते. इज इट क्लिअर व्हॉट आय एम सेइंग? वी विल टेस्ट इट प्रॅक्टिकली ऑल्सो. काय सांगितलं कळालंय सगळ्यांना की काय फरक आहे स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट ऑफ पायथॉन इज? तर फॉर एक्झाम्पल, समजा इथे मी टाईप करून दाखवते, आपण जर सी प्रोग्राम करत असेल तर आपण काय करतो, इंटीजर ए करतो. मग आता काय झालंय, तुमच्या ए या मेमरी लोकेशन, ए या व्हेरिएबलसाठी एक मेमरी लोकेशन असाइन झालं
आणि फॉर एक्झाम्पल इफ आय गिवन ॲज 10, तर तिथं व्हॅल्यू कुठली सेव्ह होणार तुमची 10. आता नेक्स्ट काही ठिकाणी समजा मी a इक्वल टू 11 जर केलं तर काय होतं, द 10 व्हॅल्यू इज ओव्हर रिटन बाय 11 ॲट द सेम मेमरी लोकेशन. बरोबर आहे? हे सी मध्ये घडतंय, C++ मध्ये पण असंच होते, जावामध्ये पण असंच होते. इज इट क्लिअर व्हॉट आय एम सेइंग? सेम मेमरी लोकेशन आहे, त्याच्यावरच 10चं 11 ओव्हर राईट होते. इज इट क्लिअर? आता मी a इक्वल टू असं करू शकते का सांगा मला? a इक्वल टू सिंगल कोट मध्ये a लिहिलंय मी. इज इट व्हॅलिड इन C++? कारण डेटा टाईप मिसमॅच होतो. तुम्ही डिक्लेअर करताना इंटिजर केलं आणि इथं तुम्ही कॅरेक्टर करला, आणि जरी झालं तरी काय होतं, a ची ASCII व्हॅल्यू स्टोअर होते. a म्हणून येत नाही, ते a ची जी ASCII व्हॅल्यू आहे ती इंटिजर फॉर्मॅटमध्ये सेव्ह होईल. ओके, म्हणजे असा डेटा टाईप कन्व्हर्जन जो आहे हा तुमच्या C++ मध्ये पॉसिबल नाहीये. आता हेच जर तुम्ही पायथॉनला कन्सिडर केलं तर काय चेंजेस होतात बघा, मी दाखवते तुम्हाला. प्रॅक्टिकली आपण करून बघूयात. फॉर एक्झाम्पल t इक्वल टू 90 दिसतंय सगळ्यांना? म्हणजे काय झालं, t नावाचं एक व्हेरिएबल तयार झालं आणि ज्याची व्हॅल्यू काय आली, 90 आली. ओके, आता मी तुम्हाला एक फंक्शन दाखवते, id. तर id फंक्शन काय करतं, इट गिव्स द मेमरी लोकेशन ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल t इन अ न्यूमरिक फॉर्मॅट. तुमच्या डेसिमल फॉर्मॅटमध्ये तो काय करतो, तुम्हाला t हे व्हेरिएबल मेमरीमध्ये जिथं कुठं स्टोअर केलं असेल त्याचा ऍड्रेस देतो. दिसतंय तुम्हाला, एक नंबर दिसतोय 17214866656. इज इट क्लिअर? आता मला सांगा, C++ इथं ज्या वेळेला आपण त्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू बदलतो, आता मी इथं काय केलं, 90 वरून 88 केलं t ला, तर काय होत होतं C++ जावाच्या मेमरी मॅनेजमेंटमध्ये, की तेच मेमरी लोकेशन यूज होतं आणि तिथली 90 ही जी व्हॅल्यू आहे दॅट विल बी ओव्हर रिटन विथ 88. हा तुमचा आतापर्यंतचा मेमरी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आहे. क्लिअर? बट what Python says is, whenever we create or we assign a variable, maybe the name is same as previous or new, each time new memory is created and old is given to a garbage collector. आता हे आपण प्रूव्ह करू शकतो. कसं प्रूव्ह करू शकतो बघा. आता तुम्ही दोन्ही जे तुम्हाला मेमरी लोकेशन प्रिंट झालेत ते कम्पेअर करा. पहिल्यांदा t इक्वल टू 90 होतं, तेव्हाचा तुमचा जो मेमरीचा ऍड्रेस होता, मेमरी लोकेशन होता, तो होता 6656. अँड व्हेन एव्हर आय सेव्ह द व्हॅल्यू ॲज 88, त्याचा मेमरी ऍड्रेस मी प्रिंट केला तर तो आला 624. ह्याचा अर्थ काय झाला, की हे दोन मेमरी लोकेशन वेगळे आहेत. आपण जसं अज्युम करत होतो की t इक्वल टू 90 आणि त्यानंतर t इक्वल टू 88 केलं तर 90 लाच 88 ने ओव्हर राईट होतं, असं पायथॉन मध्ये होत नाही. जे तुमचं ओल्ड मेमरी लोकेशन आहे 6656, हे मेमरी लोकेशन गार्बेज कलेक्टरला जातं, म्हणजे डिस्ट्रॉय होतं, आणि परत t इक्वल टू 88 केल्यानंतर नवीन मेमरी लोकेशन असाइन होतं आणि त्या मेमरी लोकेशनला व्हॅल्यू 88 तुमची सेव्ह होते. इज इट क्लिअर द स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट ऑफ पायथॉन? हे परत तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे, त्यामुळे मग त्याचं आउटपुट तसं का आलं हे आपल्याला गेस होत नाही किंवा लक्षात येत नाही. तर ते ह्याच्यामुळं होतं, एवढं लक्षात ठेवा फक्त, स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट. ओके, आता मी काय केलं, दोन्हीकडे इंटिजर केलं. आता मी काय करते, t इक्वल टू डबल कोट मध्ये वेलकम. आता मी काय केला, त्याचा डेटा टाईप चेंज केला बघा, तरी पण तो ऍक्सेप्ट करतो. तो असं म्हणत नाही की ह्याच्या आधी तुम्ही त्याच्यामध्ये नंबर टाकला होता, आता तुम्ही स्ट्रिंग टाकायला लागलात, इट इज डेटा टाईप मिसमॅच, असं कुठलाही एरर तुम्हाला येणार नाही. आता बघा, मी त्याला t इक्वल टू वेलकम केलं आणि त्याचा ID प्रिंट केला. अगेन आय एम गेटिंग अ न्यू मेमरी लोकेशन. त्यामुळं आधी तुम्ही त्याच्यात कुठल्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर केली, कुठली व्हॅल्यू स्टोअर केली, ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. Each time it will create a new memory location and store the value. So throughout
a single program. I can change the value, I can change the data type also. आता डेटा टाइप सुद्धा आपण प्रिंट करून बघू शकतो. आता बघा टाइप टी केले मी, तर टी मध्ये व्हॅल्यू आपण काय स्टोअर केली होती, डबल कोट मध्ये वेलकम, त्यामुळे त्याचा डेटा टाइप तुम्हाला काय मिळालाय बघा, क्लास str. So each time whatever we type there, T, test, ABC, whatever, so all these are considered as an object. So these are considered as an object. So त्याचा डेटा टाइप जेव्हा प्रिंट होतो तेव्हा तुम्हाला कसं दिसतंय बघा, क्लास str. So T is an object of class str. If I assign T equal to 90, then I use type T, you will get class integer. If I use T equal to 9.8 आणि त्याचा टाइप जर डिफाइन केला, you will get class float. त्यानंतर मी काय केलं, टी इक्वल टू फॉल्स, आपल्याला माहितीये ट्रू फॉल्स आहे, त्यातलं एफ कॅपिटल आहे. फॉल्स केलं तर त्याचा डेटा टाइप तुम्हाला काय दिसला, BOOL, that is boolean. So id is a function that print the memory location or memory address of an object or variable, and id is a function that gives the data type. आता स्पेसिफिकली आपण जे आयडेंटिफायर क्रिएट करतो, जे व्हेरिएबल क्रिएट करतो, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केलेलं आहे. सो ज्या वेळेला त्याचा डेटा टाइप प्रिंट होतो, तो डेटा टाइप प्रिंट होताना पहिला तुम्हाला क्लास दिसतो आणि त्याच्यानंतर तो डेटा टाइप दिसतो. Is it clear the use of ID, the use of type, and what is the smart memory management of Python? Is it clear to all? Yes, ma'am. Okay. The object is just a region of memory which can hold the things. ऍक्च्युअल तो मेमरी एरिया आणि त्याच्या आतमध्ये जी व्हॅल्यू सेव्ह केलेली आहे त्याच्याप्रमाणे त्याचा डेटा टाइप डिसाइड होतो. हे नंबर 5च्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे. नंबर 6 पण तेच सांगतो, इट इज द ऑब्जेक्ट विच हॅज अ टाइप नॉट द व्हेरिएबल. आयडेंटिफायरला स्वतःचा कुठलाही टाइप नसतो, त्याच्या आतमध्ये तुम्ही जी व्हॅल्यू सेव्ह करता त्याच्याप्रमाणे त्याचा डेटा टाइप मेन्शन होतो. हे इथं दाखवलेलं आहे बघा. सो टाइप फंक्शन जे आहे ते वापरलंय आणि त्याच्यावरून आपण डिस्प्ले केलेलं. सो द नेक्स्ट बिल्डिंग ब्लॉक इज इंडेंटेशन. नाउ दिस इज अ great concept of Python which avoid the use of curly bracket open and curly bracket close. सो नॉर्मली कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज कशासाठी वापरतो, टू डिफाईन अ पर्टिक्युलर स्कोप. जे कुठलाही लूप असेल, कुठलंही फंक्शन असेल, त्याचा स्कोप कुठं चालू होतो आणि तो स्कोप कुठं एंड होतो हे रिप्रेझेंट करण्यासाठी, मेन्शन करण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज यूज करतो. बट पायथॉन स्ट्रिक्टली अवॉइड कर्ली ब्रॅकेट ओपन अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. पायथॉनचा कितीही कॉम्प्लेक्स कुठलाही प्रोग्राम जरी तुम्ही घेतला, तुम्हाला कुठेही तुमचा कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज असा कन्सेप्ट दिसणार नाही. मग स्कोप डिफाईन करायचाच कसा? सो इट यूज अ इंडेंटेशन और अ टॅब स्पेस टू स्टार्ट द स्कोप ऑफ अ फंक्शन, स्कोप ऑफ अ लूप और स्कोप ऑफ वॉट एव्हर क्लास कुठलंही असेल. म्हणजे एक स्पेसिफिक इंडेंटेशन तो क्रिएट करतो. आतापर्यंत बघा आपण सी मध्ये, C++ मध्ये, जावा मध्ये
आपण इफचा कर्ली ब्रॅकेट केला की एक टॅब पुढे देऊन त्याचा कोड लिहित होतो. पण हे कंपल्शन नव्हतं आपल्याला फक्त कोड रिडेबल व्हावा म्हणून आपण ते टॅब स्पेस वापरत होतो की जेणेकरून लूप मध्ये सगळे स्टेटमेंट एका खाली एक यावे. लूप जिथंच ओपन झालाय बरोबर जे लिहिलेलं आहे आणि त्याच्या खालची प्रिंट स्टेटमेंट आहे, पण जिथं हॅश आहे तेच फक्त तुमचं कमेंट म्हणून ट्रीट होईल. खालचा पार्ट कमेंट म्हणून ट्रीट होणार नाही कारण तिथे कुठेही हॅश नाहीये. परत एक्झाम्पल दाखवलंय बघा, a,b इक्वल टू 1,3 डिक्लेअरिंग 2 इंटिजर्स. आता पायथॉन मध्ये अजून एक चांगला प्रकार आहे इनिशियलचा, सिम्प्लिसिटी. काय तुम्हाला काय दिसतं बघा, असं आपण आतापर्यंत कधी केलं होतं का? a,b इक्वल टू 1,3. So multiple variable declaration and multiple assignment in a single line. a, b म्हणजे पहिल्यांदा व्हेरिएबल a डिक्लेअर झाला, नंतर व्हेरिएबल b डिक्लेअर झाला. इक्वल टू 1,3 म्हणजे पहिली व्हॅल्यू a साठी गेली, दुसरी व्हॅल्यू b साठी गेली. सो a will have 1 and b will have 3. सो सम इक्वल टू a प्लस b म्हणजे 1 प्लस 3 करून 4 हे आन्सर सम मध्ये सेव्ह होते. सो अशा टाईपचे पण आपण डिक्लेरेशन इथं वापरू शकतो. a, b आणि इक्वल टू 1,3 पायथॉन मध्ये अलाउड आहे. आणि मल्टीलाईन कमेंट जी आहे ती मल्टीलाईन कमेंट स्टार्ट होते विथ 3 टाइम्स डबल कोट सिम्बॉल. डबल कोटचा जो सिम्बॉल आहे तो 3 टाइम्स आपल्याला टाईप करायचा आहे. तिथून तुम्ही जे काही स्टेटमेंट लिहाल दॅट इज अप टू अगेन 3 टाइम्स डबल कोट सिम्बॉल. म्हणजे ही जी पेअर आहे डबल कोट 3 टाइम्सची, या पेअरच्या आतमध्ये तुम्ही जेवढे काही स्टेटमेंट लिहा ऑल विल बी ट्रीटेड ॲज अ कमेंट. सो दिस इज अन मल्टीलाईन कमेंट ऑफ पायथॉन. Is there any problem in variable, identifier, comment, indentation? काही प्रॉब्लेम आहे? नो मॅम. ओके, देन वी विल स्टॉप हिअर. यातलं डेटा टाईप जो पार्ट उरला आहे तो आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू, डेटा टाईप्स ऑफ पायथॉन. मग त्यानंतर तुमचा फर्स्ट चॅप्टर फिनिश होईल. ओके, इज देअर एनी क्वेरी यू कॅन आस्क. या फर्स्ट चॅप्टर मधला आतापर्यंतचा जो थेरॉटिकल आपला पार्ट झालेला आहे त्याची वर्ड फाईल मी तुमच्या क्लासरूमवर टाकलेली आहे. आता जे आजपासून जे कंटिन्यू झालं ते टाकलेलं नाहीये. ह्याच्या आधी जेवढं तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे फीचर्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, इन्स्टॉलेशन, तो सगळा पार्ट ती वर्ड फाईल जी आहे नोट्सची तुमच्या क्लासरूमवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. आता केली मगाशी. ओके, सो इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम वी विल स्टॉप. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, नसेल तर आपण स्टॉप करू. Should we stop here? Should we stop here? Yes, Okay, ma'am. we will stop here only. हो, कीवर्ड डॉट KW लिस्ट बरोबर, पण त्याच्या आधी आपण काय इम्पोर्ट केलेलं होतं? import keyword and keyword dot kw list. सो इम्पोर्ट कीवर्ड आणि त्यानंतर कीवर्ड डॉट KW लिस्ट. ओके, मग आता नेक्स्ट, इफ आय हॅव टू डिस्प्ले व्हर्जन ऑफ द पायथॉन, तुमचं जे पायथॉन इन्स्टॉल केलेलं आहे त्याचं व्हर्जन जर चेकआउट करायचं असेल तर आपल्याकडं परत कमांड आहे, वी कॅन टाईप import sys. So we will type on a Python interpreter import sys. Again sys is a package. So sys केलं, sys मॉडेल घेतलेलं आहे. आता ह्याच्यात व्हर्जन पाहिजे असेल तर यू विल टाईप sys डॉट व्हर्जन. सो यू विल गेट, सॉरी, sys dot version. So you will get the version printed here.
ते नेमकं खाली प्रिंट झालंय. ओके, इथं दिसतंय बघा, मी आधी करून ठेवलं होतं. सो 3.8.0 3.8.0 ही जी लाईन आहे इथं तुम्हाला दिसते. So that is the version of the Python. So if I have to print version of a Python, I will use first import sys, then I have to use sys.version. इथं दिलेलं आहे बघा, import sys.version करा, किंवा प्रिंट मध्ये सुद्धा तुम्ही sys.version जर टाकलं तर तुम्हाला ते व्हर्जन प्रिंट झालेलं दिसेल. आणि व्हर्जनची इन्फॉर्मेशन प्रिंट करायची असेल तर sys.version_info. So this will give you the information about your version. आता नेक्स्ट आहे पायथॉन आयडेंटिफायर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयडेंटिफायर? So identifier is nothing but the names given to the variable, function, whatever. म्हणजे कुठल्याही एंटिटीला आपण जे नाव देतो त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. सो नेम गिवन टू अ क्लास, नेम गिवन टू अ फंक्शन, नेम गिवन टू मॉड्यूल, नेम गिवन टू any other entity, that is known as a identifier. Now Python identifier has some rules or guidelines. Now many of the rules are same as other programming languages. So the first rule says that the identifier can use a sequence of letters, that is small case letters or uppercase letters, or the digit 0 to 9 and underscore. जसं बाकीच्या लँग्वेज मध्ये सेम तसं लोअर केस मधले A to Z अल्फाबेट, अप्पर केस मधले A to Z अल्फाबेट, आणि त्याच्यानंतर डिजिट्स 0 to 9 and 1 अंडरस्कोर. हे एवढे म्हणजे सिम्बॉल्स जे आहेत आपल्याला आयडेंटिफायरच्या नेमसाठी अवेलेबल आहेत. सो फॉर एक्झाम्पल वी कॅन गिव्ह द नेम्स दिले आहेत बघा. एक्झाम्पल शेप क्लास, शेप अंडरस्कोर 1, upload underscore shape underscore 2 underscore db. So we can give all these combinations as an valid identifier. The second rule says that we cannot use digit as the first symbol or first letter in the identifier name. म्हणजे आयडेंटिफायरच्या नेम मधलं फर्स्ट लेटर आपण डिजिट वापरू शकत नाही. So I can give the name as shape 1, shape 0, but 1 shape, 0 shape असे नेम्स आपल्याला आयडेंटिफायर साठी व्हॅलिड नाहीये. दिस इज द सेकंड रूल. थर्ड रूल काय सांगतो बघा. ऑल्सो द कीवर्ड्स आर रिझर्व्ड, सो कीवर्ड्स कॅनॉट बी युज्ड ॲज अन आयडेंटिफायर. हे पण सेम अदर प्रोग्रामिंग लँग्वेज सारखं आहे. Keywords are the reserved words, so we cannot use the keyword as the identifier name. So if you give identifier for equal to 1, for असं व्हेरिएबलचं नाव दिलं तुम्ही आणि त्याला जर व्हॅल्यू 1 असाइन केली, यू विल गेट अन सिंटॅक्स एरर. ओके, त्यानंतर ट्रू हा कीवर्डच आहे. सो ट्रू इक्वल टू 1 असं जरी तुम्ही असाइन करायला गेला आयडेंटिफायर म्हणून, you will get an error. The fourth rule is Python identifier should not contain any special character like dot, semicolon, exclamatory, @ hash, dollar, percentage असे सिम्बॉल जे आहेत हे आपण आयडेंटिफायरच्या नेम मध्ये यूज करणार नाही. Then the rule number 5 says that the Python according to the Python documentation, theoretically we will say that there is no limitation on length of identifier name. आयडेंटिफायरचं नेम जे आहे हे किती लेंथचं असायला पाहिजे ह्याच्यावर कुठलं लिमिटेशन नाहीये असं आपण थेरॉटिकली घेतो. बट प्रॅक्टिकली वी से द लिमिटेशन इज
the identifier name should not be large than 79 characters. म्हणजे अप टू 79 कॅरेक्टर्स तुम्ही आयडेंटिफायरचं नेम म्हणून वापरू शकता. Is there any problem in the 5 rules of identifier? No, ma'am. कॉमन आहेत हे, आपण आधी जसे वापरतात सेम तेच आहेत. आता फक्त इथं आपल्याला एक्स्ट्रा फॅसिलिटी काय आहे बघा, की आपण एखादं आयडेंटिफायर जर वापरायचं असेल तर ते आयडेंटिफायर व्हॅलिड आहे किंवा नाही हे आपण टेस्ट करून बघू शकतो. आता टेस्ट करण्यासाठी त्यांनी काय दिलेले आहेत आपल्याला, 2 फंक्शन आहेत. एक आहे इज आयडेंटिफायर फंक्शन. सो दिस विल रिटर्न ट्रू अँड फॉल्स. इफ the identifier you have used is valid, the function will return true, otherwise the function will return false. Okay. आणि सेकंड आपल्याकडे फंक्शन आहे दॅट इज ओनली फॉर कीवर्ड, म्हणजे आपण वापरलेलं आयडेंटिफायरचं नेम हे कीवर्ड आहे का हे आपण चेक करू शकतो युजिंग द फंक्शन इज कीवर्ड. अगेन दिस फंक्शन विल रिटर्न ट्रू अँड फॉल्स व्हॅल्यू. इफ identifier name you have used is a keyword, it will return true, and if it is not a keyword, it will return false. So just we will implement these things and check out. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करू, आता समजा फॉर हा कीवर्ड आहे. सो इफ आय टाईप फॉर इक्वल टू 2, मी असं फॉर व्हेरिएबल घेतलं आणि त्याला 2 व्हॅल्यू असाइन केली, वी विल गेट अन सिंटॅक्स एरर. दिसतंय सगळ्यांना? इनव्हॅलिड सिंटॅक्स म्हणून आलं बघा. त्याचप्रमाणे इफ इक्वल टू 9 केलं, इफ पण तुमचा कीवर्ड आहे, सो इट विल गिव्ह अन सिंटॅक्स एरर. त्याच्यानंतर ना मी फॉर एक्झाम्पल काय केलं, 1 नंबरमध्ये टाईप केलं, त्याच्यानंतर घेतलं टेस्ट, म्हणजे मी आयडेंटिफायरचं नेम वापरलं 1 टेस्ट इक्वल टू 9. अगेन इट विल गिव्ह अन सिंटॅक्स एरर, इनव्हॅलिड सिंटॅक्स. म्हणजे हे जे सगळे आपण आयडेंटिफायर वापरले हे सगळे इनव्हॅलिड होते. त्याच्यानंतर समजा मी टेस्ट 1 केलं तर हा व्हॅलिड आहे, सो इट विल ऍक्सेप्ट इट आणि आपल्याला कुठली एरर मिळणार नाही. ओके. आता आपल्याला काय करायचंय, एखादं आयडेंटिफायर जे आपण वापरलंय हे व्हॅलिड आहे का नाही चेक करायचंय. फॉर दॅट पर्पज फर्स्ट आपण काय करू, आता आपल्याला बघितलं आपण की 1 टेस्ट या नावाचं आयडेंटिफायर जे आहे हे इनव्हॅलिड आहे. आपण आता हे फंक्शननी पण चेकआउट करून बघू. नाउ व्हाईल गिव्हिंग द आयडेंटिफायर नेम वी विल यूज अ सिंगल कोट. सो सिंगल कोट मध्ये लिहिलं 1 टेस्ट डॉट, आपल्याकडे फंक्शन कुठलं आहे, इज आयडेंटिफायर, ओपन क्लोज ब्रॅकेट. सो इट इज रिटर्निंग फॉल्स. आता फॉल्स का आलं सांगता येईल, किंवा फॉल्सचं मिनिंग काय आहे सांगता येईल? कॅन एनीवन टेल व्हाय द रिस्पॉन्स इज ॲज फॉल्स, किंवा त्याचं मिनिंग काय आहे फॉल्स आलं म्हणजे? नंबरनी डिजिटनी आयडेंटिफायरचं नेम चालू झालंय आणि आपण काय म्हटलंय की डिजिटनी आयडेंटिफायरचं नेम जर लिहिलं तर ते इनव्हॅलिड असतं. त्यामुळं तुमचं फंक्शन काय सांगतं, ते फॉल्स आहे, म्हणजेच इट इज नॉट अन आयडेंटिफायर, इट इज अ इनव्हॅलिड आयडेंटिफायर. ओके. आता आपण हेच काय करू, टेस्ट 1 साठी चेकआउट करून बघू तुम्हाला आन्सर काय मिळालं, ट्रू. आता अजून एक बघा, आपल्याला जे आयडेंटिफायरचं नेम आहे दॅट इज द स्ट्रिंग आहे. ओके. सो दॅट कॅन बी इन्क्लुडेड इन अ सिंगल कोट और डबल कोट, बोथ आर अलाउड. डबल कोटमध्ये मी तुम्हाला पहिलं जे 1 टेस्ट होतं मी सिंगल कोटमध्ये लिहिलं, त्यानंतर टेस्ट 1 मी डबल कोटमध्ये लिहिलंय बघा. सो बोथ आर अलाउड. सो टेस्ट 1 डॉट इज आयडेंटिफायर केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय मिळालं, ट्रू, बिकॉज इट इज द व्हॅलिड आयडेंटिफायर. ओके. त्याच्यानंतर मी अजून एक चेकआउट करते, ट्रू डॉट इज आयडेंटिफायर.
आता मला सांगा ह्याचा आन्सर ट्रू येईल का फॉल्स येईल? ट्रू डॉट इज आयडेंटिफायर. फॉल्स येईल. ट्रू आलं. कसं काय? म्हणजे मी जे स्पेलिंग लिहिलं TRUE ट्रू, हे आयडेंटिफायर जे आहे ते व्हॅलिड आहे किंवा नाही? मॅम ते कोट मध्ये असल्यामुळे ते त्याला व्हेरिएबलच पकडणार. नाही तसं काही नाहीये. नीट स्पेलिंग कडे लक्ष द्या. आपण कीवर्डची लिस्ट काल बघितली आहे. ते कीवर्ड आठवा आणि मला सांगा. टी कॅपिटल आहे मॅम. हा. सो व्हेन वी यूज द ट्रू कीवर्ड द फर्स्ट टी लेटर इज कॅपिटल. आणि मी जे आयडेंटिफायरचं नेम तयार केलंय त्यातला टी स्मॉल आहे. अँड ॲज इट इज अ केस सेन्सिटिव्ह, तो ट्रू तुम्हाला आयडेंटिफायर म्हणून वापरायला परमिशन देतो, बिकॉज इट इज नॉट अ कीवर्ड. सो द आउटपुट इज ट्रू डॉट इज आयडेंटिफायर. ओके, इट विल ऍक्सेप्ट इट. येते लक्षात? तेच जर मी ट्रूच्या स्पेलिंग मधला टी कॅपिटल केला तर मात्र तुम्हाला फॉल्स मिळेल. वी विल चेकआउट ऑल्सो. आता जर तुम्ही केलं ट्रू मधला टी मी कॅपिटल केलाय, ट्रू इज आयडेंटिफायर, तो काय म्हणतो? आयडेंटिफायर आहे. आता आपण हेच काय करू, इज कीवर्ड आहे का चेकआउट करू. आता इज कीवर्ड साठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, इम्पोर्ट कीवर्ड, then we will use true dot is keyword. Just a minute. So it is keyword dot is keyword ब्रॅकेट मध्ये ट्रू टाकलं. सो कीवर्ड डॉट इज कीवर्ड आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला जो कीवर्ड चेक करायचा आहे तो टाकला. सो यू विल गेट ट्रू. दॅट मीन्स ट्रू इज अ कीवर्ड. सो using is identifier and is keyword, we can check out whether the identifier is valid or not. आता नॉर्मली इज आयडेंटिफायर हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन पायथॉन व्हर्जन 3 पासून पुढे अवेलेबल आहे. आणि कीवर्ड जे आहे हे आपल्याला 2.0 पासून अवेलेबल आहे. सो इज आयडेंटिफायर फंक्शन इज फ्रॉम व्हर्जन 3.0. सो युझिंग इज आयडेंटिफायर आणि इज कीवर्ड वी कॅन चेक आउट. आता त्याच्यानंतर काही बेस्ट प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत. दीज आर नॉट कंपल्शन, बट what are the best practices to give names to various entities in the Python? Python मधल्या ज्या डिफरंट बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, एंटिटीज आहेत, जे आयडेंटिफायर नेम आपल्याला द्यायचे आहेत, त्याच्यासाठी काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत, त्या फॉलो केलेल्या आहेत अकॉर्डिंग टू स्टँडर्ड डॉक्युमेंटेशन. पहिलं काय सांगतं, द क्लास नेम्स, म्हणजे ज्या वेळेला आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट शिकतो आणि आपण एखादा क्लास डिक्लेअर करतो, तर क्लास नेम ऑलवेज स्टार्ट विथ अ कॅपिटल लेटर अँड आयडेंटिफायर शुड स्टार्ट विथ अ स्लोअर केस लेटर. म्हणजे क्लासचं नाव देताना जे क्लासचं नाव असेल, जे आयडेंटिफायर असेल, त्यातलं पहिलं अल्फाबेट किंवा पहिलं लेटर आपण कॅपिटल वापरायला पाहिजे. आणि जे इतर रिमेनिंग तुमचे व्हेरिएबल्स आहेत, आयडेंटिफायर आहेत, ऑल विल बी इन अ लोअर केस लेटर. त्यामुळे फक्त तुम्ही नाव जर बघितलं तर आपण गेस करू शकतो की इट इज अ क्लास, इट इज अ नॉर्मल आयडेंटिफायर. म्हणून हे रूल केलेले आहेत. अगेन दिस इज नॉट कंपल्शन, बट दिस इज अ गुड प्रॅक्टिस और अ बेस्ट प्रॅक्टिस टू गिव्ह द आयडेंटिफायर नेम्स. त्यानंतर प्रायव्हेट व्हेरिएबल, प्रायव्हेट आयडेंटिफायर्स. सो व्हेनेवर वी गो फॉर अ क्लास, वी हॅव अ प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड लाईक दॅट. सो प्रायव्हेट व्हेरिएबल और प्रायव्हेट आयडेंटिफायर should be declared starting with underscore as a first letter.
म्हणजे कुठलंही प्रायव्हेट तर व्हेरिएबल तुम्हाला डिक्लेअर करायचं असेल, आयडेंटिफायर वापरायचं असेल, तर त्याचं जे नेम आहे त्यातलं पहिलं लेटर हे अंडरस्कोर येणार आहे. आता हे जे वापरले आपण अंडरस्कोर, हा स्टार्टिंगचा अंडरस्कोर आहे. तसंच स्टार्टिंगला पण अंडरस्कोर आणि एंडिंगला अंडरस्कोर असे कॉम्बिनेशनचे आयडेंटिफायर आपण वापरायचे नाहीयेत, बिकॉज दीज आर बिल्ट इन टाइप्स इन द पायथॉन. म्हणजे सुरुवातीला पण अंडरस्कोर आणि एंडला पण अंडरस्कोर असे आयडेंटिफायरचे नेम्स वापरायचे नाहीयेत, बिकॉज these are the standard built-in types already used in the Python. मग काय होईल, तुम्ही जर तसे नेमिंग कन्व्हेन्शन, तसं आयडेंटिफायरचं नाव जर वापरलं तर त्याचं मिनिंग असं निघेल की ते एक स्टँडर्ड इनबिल्ट डेटा टाईप आहे. आपल्याला तसं करायचं नाही, आपला युजर डिफाईन्ड टाईप आहे. त्यामुळे युजर डिफाईन्ड आयडेंटिफायर मध्ये आपण स्टार्टिंग आणि एंडिंग दोन्हीकडे अंडरस्कोर वापरायचं नाही. त्यानंतर ना पुढची बेस्ट प्रॅक्टिस काय सांगते, अवॉइड युझिंग नेम्स विथ ओनली वन कॅरेक्टर. आता अगेन आय एम टेलिंग, इट इज नॉट कंपल्शन बट दीज आर द बेस्ट प्रॅक्टिसेस. सो व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायरची नावं सिंगल अल्फाबेटची वापरू नका असं म्हटलेलं आहे. म्हणजे आय, जे, के, ए, एल, एस, एक्स. सो इट शुड बी लाईक अ मीनिंगफुल वर्ड. So instead of using I equal to 1, they say that you can use index equal to 1, iteration equal to 1. So that will make more sense. Or by just reading the variable name, identifier name, we can guess for what purpose we have used it. Again given a second example, count underscore number underscore of underscore letters. That is count number of letters. So the name should not be of a single alphabet. They should give some meaningful words. So is there any difficulty in the identifier? आयडेंटिफायर म्हणजे तुम्ही व्हेरिएबलला, फंक्शनला, क्लासला, कशालाही जे नाव देणार आहे त्याला आपण आयडेंटिफायर म्हणतो. Is there any difficulty No, in ma'am. identifying? Okay, then we will go for variables. Variable again same, it is an entity whose value changes throughout the program. So variable is an entity whose value changes throughout the program. Normally or conceptually, variable is nothing but a memory location where actual value is stored, and to access that location we need some name, and that name is identifier. म्हणजे मेमरी मधलं एखादा लोकेशन म्हणजेच व्हेरिएबल असणार आहे, जिथं आपण एखादी व्हॅल्यू सेव्ह केलेली असणार आहे, स्टोअर केलेली असणार आहे, आणि ही व्हॅल्यू थ्रू आउट द प्रोग्राम नंबर ऑफ टाइम्स चेंज होऊ शकते. नाउ द फर्स्ट liberty given in the Python is that there is no need to declare data type of a variable. व्हेरिएबलचा डेटा टाईप डिक्लेअर करायची गरज नाही. सो सिम्पली इफ आय राईट test equal to 10, that means test is a variable which hold the value, numeric value, integer value, because we have initialized it with 10. मग ज्या वेळेला आपण असं स्टेटमेंट लिहितो टेस्ट इक्वल टू 10, ऍक्च्युअल काय होतं इनसाइड द मेमरी. फर्स्ट काय दाखवलंय बघा, क्रिएशन ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिप्रेझेंट द व्हॅल्यू 10. पहिल्यांदा एक ऑब्जेक्ट क्रिएट होतो, म्हणजे एक मेमरी लोकेशन क्रिएट होतं ज्याच्यामध्ये व्हॅल्यू 10 आपल्याला स्टोअर करायची आहे. त्यानंतर इफ द व्हेरिएबल टेस्ट, म्हणजे टेस्ट या नावाचं व्हेरिएबल किंवा आयडेंटिफायर जर एक्झिस्टिंग नसेल तर ते क्रिएट केलं जातं. आणि तिसरं काय करतं, असोसिएट द व्हेरिएबल विथ द ऑब्जेक्ट सो दॅट यू कॅन रेफर. म्हणजे टेस्ट आणि 10 हे एकमेकांशी असोसिएट केले जातात. So whenever we type the statement test equal to 10, there are three things possible here. कुठल्या 3 गोष्टी इंटरनली होतात. फर्स्ट, तुमचा एक ऑब्जेक्ट किंवा एक मेमरी लोकेशन क्रिएट केलं जातं ज्याच्यामध्ये व्हॅल्यू 10
स्टोअर केली जाते. Second, test identifier. If it is existing, it will be used. If it is not existing, it will be created. And in third step, there will be an association between the value 10 and the identifier test. So that whenever we use test, it will give a value as a 10. ह्या दोघांमध्ये association तो create करतो. आता ह्याच्यानंतर एक स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट म्हणून कन्सेप्ट आहे पायथॉनचा. आता मला सांगा, सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये, इफ आय डिक्लेअर इंटिजर ए, ओके, अँड इफ आय इनिशियलाइज ए इक्वल टू 10, इट विल ऍक्सेप्ट. आफ्टर सम स्टेटमेंट ऑफ अ प्रोग्राम, इफ आय अगेन गिव ए इक्वल टू 1.5 किंवा ए इक्वल टू, किंवा ए मध्ये एखादं नेम मी स्टोअर करायचं असं ठरवलं, इज इट पॉसिबल? No. Because as the a is bound with the data type integer, you can store only integer values in it. हे तुमचं नॉर्मल मेमरी मॅनेजमेंट होतं. Now the Python smart memory management says that we can save any type of value to the object or to the variable throughout the program. थ्रूआउट द प्रोग्राम ए या एकाच नावाच्या व्हेरिएबल मध्ये तुम्ही कुठल्याही डेटा टाईपची व्हॅल्यू सेव्ह करू शकता. आता हे कसं काय पॉसिबल आहे? तर नॉर्मली काय होतं, सी किंवा सी प्लस प्लस मध्ये व्हेनेवर वी डिक्लेअर इंटिजर ए, a memory location is allocated for the variable a and it remain in existence till its scope. म्हणजे त्याचा स्कोप जोपर्यंत आहे तोपर्यंत ते मेमरी लोकेशन ॲज इट इज राहतं. ते ग्लोबल व्हेरिएबल असेल तर पूर्ण प्रोग्राममध्ये राहतं. मेनमध्ये डिक्लेअर केलं असेल तर मेन फंक्शन संपेपर्यंत त्याचे मेमरी लोकेशन तुमचं अलाइव्ह राहतं. बट इन पायथॉन, इफ आय रियूज द सेम व्हेरिएबल नेम अगेन, what the Python memory management does is it delete the old identifier and the memory location, it create new memory location and store the value. म्हणजे ज्या वेळेला आपण ऑलरेडी एक्झिस्टिंग असलेल्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू टाईप करतो किंवा वेगळी व्हॅल्यू सेव्ह करतो, तर ती व्हॅल्यू त्याच मेमरी लोकेशनला ओव्हरराईट होत नाही. बट Python create each time a new memory location and store the value. आणि जी जुनी व्हॅल्यू आहे ती तुमची गार्बेज कलेक्शन मध्ये जाते. इज इट क्लिअर व्हॉट आय एम सेइंग? वी विल टेस्ट इट प्रॅक्टिकली ऑल्सो. काय सांगितलं कळालंय सगळ्यांना की काय फरक आहे स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट ऑफ पायथॉन इज? फॉर एक्झाम्पल, समजा इथे मी टाईप करून दाखवते, आपण जर सी प्रोग्राम करत असेल तर आपण काय करतो, इंटिजर ए करतो. मग आता काय झालंय, तुमच्या ए या मेमरी लोकेशन, ए या व्हेरिएबलसाठी एक मेमरी लोकेशन असाइन झालं आणि फॉर एक्झाम्पल इफ आय गिव्हन ॲज 10, तर तिथं व्हॅल्यू कुठली सेव्ह होणार तुमची 10. आता नेक्स्ट काही ठिकाणी समजा मी ए इक्वल टू 11 जर केलं तर काय होतं, द 10 व्हॅल्यू इज ओव्हर रिटन बाय 11 ॲट द सेम मेमरी लोकेशन. बरोबर आहे? हे सी मध्ये घडतंय, सी प्लस प्लस मध्ये पण असंच होतंय, जावामध्ये पण असंच होतंय. इज इट क्लिअर व्हॉट आय एम सेइंग? सेम मेमरी लोकेशन आहे, त्याच्यावरच 10चं 11नी ओव्हरराईट होते. इज इट क्लिअर? आता मी ए इक्वल टू असं करू शकते का सांगा मला? ए इक्वल टू सिंगल कोट मध्ये ए लिहिलंय मी. इज इट व्हॅलिड इन सी, सी प्लस प्लस? कारण डेटा टाईप मिसमॅच होतो. तुम्ही डिक्लेअर करताना इंटिजर केलं आणि इथं तुम्ही कॅरेक्टर करला, आणि जरी झालं तरी काय होतं, ए ची आस्की व्हॅल्यू स्टोअर होते. ए म्हणून येत नाही, ते ए ची जी आस्की व्हॅल्यू आहे ती इंटिजर फॉर्मॅटमध्ये सेव्ह होईल. ओके, म्हणजे असा डेटा टाईप कन्व्हर्जन जो आहे हा तुमच्या सी, सी प्लस प्लस मध्ये पॉसिबल नाहीये. आता हेच जर तुम्ही पायथॉनला कन्सिडर केलं
तर काय चेंजेस होतात बघा, मी दाखवते तुम्हाला. प्रॅक्टिकली आपण करून बघूयात. फॉर एक्झाम्पल टी इक्वल टू 90 दिसतंय सगळ्यांना. म्हणजे काय झालं, टी नावाचं एक व्हेरिएबल तयार झालं आणि ज्याची व्हॅल्यू काय आली, 90 आली. ओके, आता मी तुम्हाला एक फंक्शन दाखवते, आयडी. तर आयडी फंक्शन काय करतं, इट गिव्स द मेमरी लोकेशन ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल टी इन अ न्यूमरिक फॉर्मॅट. तुमच्या डेसिमल फॉर्मॅटमध्ये तो काय करतो तुम्हाला, टी हे व्हेरिएबल मेमरीमध्ये जिथं कुठं स्टोअर केलं असेल त्याचा ऍड्रेस देतो. दिसतंय तुम्हाला एक नंबर दिसतोय 17214866566. इज इट क्लिअर? आता मला सांगा C++ इथं ज्या वेळेला आपण त्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू बदलतो, आता मी इथं काय केलं, 90 वरून 88 केलं टी ला, तर काय होत होतं C++ जावाच्या मेमरी मॅनेजमेंटमध्ये, की तेच मेमरी लोकेशन यूज होतं आणि तिथली 90 ही जी व्हॅल्यू आहे दॅट विल बी ओव्हर रिटन विथ 88. हा तुमचा आतापर्यंतचा मेमरी मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आहे. क्लिअर? बट what Python says is, whenever we create or we assign a variable, maybe the name is same as previous or new, each time new memory is created and old is given to a garbage collector. आता हे आपण प्रूव्ह करू शकतो. कसं प्रूव्ह करू शकतो बघा. आता तुम्ही दोन्ही जे तुम्हाला मेमरी लोकेशन प्रिंट झालेत ते कम्पेअर करा. पहिल्यांदा टी इक्वल टू 90 होतं, तेव्हाचा तुमचा जो मेमरीचा ऍड्रेस होता, मेमरी लोकेशन होता, तो होता 6656. अँड व्हेन एव्हर आय सेव्ह द व्हॅल्यू ॲज 88, त्याचा मेमरी ऍड्रेस मी प्रिंट केला तर तो आला 624. ह्याचा अर्थ काय झाला, की हे दोन मेमरी लोकेशन वेगळे आहेत. आपण जसं अज्युम करत होतो की टी इक्वल टू 90 आणि त्यानंतर टी इक्वल टू 88 केलं तर 90 लाच 88 ने ओव्हरराईट होतं, असं पायथॉन मध्ये होत नाही. जे तुमचं ओल्ड मेमरी लोकेशन आहे 6656, हे मेमरी लोकेशन गार्बेज कलेक्टरला जातं, म्हणजे डिस्ट्रॉय होतं, आणि परत टी इक्वल टू 88 केल्यानंतर नवीन मेमरी लोकेशन असाइन होतं आणि त्या मेमरी लोकेशनला व्हॅल्यू 88 तुमची सेव्ह होते. इज इट क्लिअर द स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट ऑफ पायथॉन? हे परत तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे, त्यामुळे मग त्याचं आउटपुट तसं का आलं हे आपल्याला गेस होत नाही किंवा लक्षात येत नाही. तर ते ह्याच्यामुळं होतं, एवढं लक्षात ठेवा फक्त, स्मार्ट मेमरी मॅनेजमेंट. ओके, आता मी काय केलं, दोन्हीकडे इंटिजर केलं. आता मी काय करते, टी इक्वल टू डबल कोट मध्ये वेलकम. आता मी काय केला, त्याचा डेटा टाईप चेंज केला बघा, तरी पण तो ऍक्सेप्ट करतो. तो असं म्हणत नाही की ह्याच्या आधी तुम्ही त्याच्यामध्ये नंबर टाकला होता, आता तुम्ही स्ट्रिंग टाकायला लागलात, इट इज डेटा टाईप मिसमॅच, असा कुठलाही एरर तुम्हाला येणार नाही. आता बघा, मी त्याला टी इक्वल टू वेलकम केलं आणि त्याचा आयडी प्रिंट केला. अगेन आय एम गेटिंग अ न्यू मेमरी लोकेशन. त्यामुळं आधी तुम्ही त्याच्यात कुठल्या टाईपची व्हॅल्यू स्टोअर केली, कुठली व्हॅल्यू स्टोअर केली, ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. Each time it will create a new memory location and store the value. So throughout a single program, I can change the value, I can change the data type also. आता डेटा टाईप सुद्धा आपण प्रिंट करून बघू शकतो. आता बघा, टाईप टी केले मी, तर टी मध्ये व्हॅल्यू आपण काय स्टोअर केली होती, डबल कोट मध्ये वेलकम. त्यामुळे त्याचा डेटा टाईप तुम्हाला काय मिळालाय बघा, क्लास str. So each time whatever we type there, t, test, abc, whatever, so all these are considered as an object. So these are considered as an object. So त्याचा डेटा टाईप जेव्हा प्रिंट होतो तेव्हा तुम्हाला कसं दिसतंय बघा, क्लास str. So t is an object of class str. If I assign t equal to 90, then I use type t, you will get class integer. If I use t equal to 9.8 आणि त्याचा टाईप जर डिफाईन केला, you will get class float.
त्यानंतर मी काय केलं, टी इक्वल टू फॉल्स, आपल्याला माहिती आहे ट्रू फॉल्स आहे, त्यातलं एफ कॅपिटल आहे. फॉल्स केलं तर त्याचा डेटा टाईप तुम्हाला काय दिसला, BOOL, that is Boolean. So ID is a function that print the memory location or memory address of an object or variable, and ID is a function that gives the data type. आता स्पेसिफिकली आपण जे आयडेंटिफायर क्रिएट करतो, जे व्हेरिएबल क्रिएट करतो, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केलेलं आहे. सो ज्या वेळेला त्याचा डेटा टाईप प्रिंट होतो, तो डेटा टाईप प्रिंट होताना पहिला तुम्हाला क्लास दिसतो आणि त्याच्यानंतर तो डेटा टाईप दिसतो. Is it clear the use of ID, the use of type, and what is the smart memory management of Python? Is it clear to all? Yes, ma'am. Okay. The object is just a region of memory which can hold the things. ऍक्च्युअल तो मेमरी एरिया आणि त्याच्या आतमध्ये जी व्हॅल्यू सेव्ह केलेली आहे त्याच्याप्रमाणे त्याचा डेटा टाईप डिसाइड होतो. हे नंबर 5च्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे. नंबर 6 पण तेच सांगतो, इट इज द ऑब्जेक्ट विच हॅज अ टाईप नॉट द व्हेरिएबल. आयडेंटिफायरला स्वतःचा कुठलाही टाईप नसतो, त्याच्या आतमध्ये तुम्ही जी व्हॅल्यू सेव्ह करता त्याच्याप्रमाणे त्याचा डेटा टाईप मेन्शन होतो. हे इथं दाखवलेलं आहे बघा. सो टाईप फंक्शन जे आहे ते वापरलंय आणि त्याच्यावरून आपण डिस्प्ले केलेलं. So the next building block is indentation. Now this is a great concept of Python which avoid the use of curly bracket open and curly bracket close. सो नॉर्मली कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपण कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज कशासाठी वापरतो, टू डिफाईन अ पर्टिक्युलर स्कोप. जे कुठलाही लूप असेल, कुठलंही फंक्शन असेल, त्याचा स्कोप कुठं चालू होतो आणि तो स्कोप कुठं एंड होतो हे रिप्रेझेंट करण्यासाठी, मेन्शन करण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज यूज करतो. बट पायथॉन स्ट्रिक्टली अवॉइड कर्ली ब्रॅकेट ओपन अँड कर्ली ब्रॅकेट क्लोज. पायथॉनचा कितीही कॉम्प्लेक्स कुठलाही प्रोग्राम जरी तुम्ही घेतला, तुम्हाला कुठेही तुमचा कर्ली ब्रॅकेट ओपन आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज असा कन्सेप्ट दिसणार नाही. मग स्कोप डिफाईन करायचाच कसा? सो इट यूज अ इंडेंटेशन और अ टॅब स्पेस टू स्टार्ट द स्कोप ऑफ अ फंक्शन, स्कोप ऑफ अ लूप और स्कोप ऑफ वॉट एव्हर क्लास कुठलंही असो. म्हणजे एक स्पेसिफिक इंडेंटेशन तो क्रिएट करतो. आतापर्यंत बघा आपण सी मध्ये, C++ मध्ये, जावा मध्ये आपण इफचा कर्ली ब्रॅकेट केला की एक टॅब पुढे देऊन त्याचा कोड लिहित होतो. पण हे कंपल्शन नव्हतं आपल्याला. आपल्याला फक्त कोड रीडेबल व्हावा म्हणून आपण ते टॅब स्पेस वापरत होतो की जेणेकरून लूप मधले सगळे स्टेटमेंट एका खाली एक यावे. लूप जिथंच ओपन झालाय बरोबर